नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सोयाबीन पिकाची पहिली फवारणी याचा व्हिडिओ दिलाय। पण प्रॅक्टिकल मध्ये मी स्वतः माझ्या सोयाबीन मध्ये कोणती फवारणी करणार आहे, त्यासाठी मी कोणते कीटकनाशक खरेदी करून आणले ते मी दाखवत आहे। माझ्याजवळ तर दुकान नाही की मी तुम्हाला 10-20 औषधं असे काउंटरवर मांडेल, टेबलवर मांडेल आणि दाखवेल तुम्ही हे बेस्ट आहे, ते बेस्ट आहे, ते बेस्ट आहे। मी ज्याचा वापर करतो तेच मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आणि प्रॅक्टिकल माहिती ज्याचा मला अनुभव आहे तीच मी शेतकरी मित्रांपर्यंत देत असतो। शेतकरी मित्रांनो, एखादा औषध जर खराब वाटलं तर त्याची देखील माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण अळीनाशक सांगितलं होतं, इमामेक्टिन बेंझोएट किंवा आलिका किंवा अम्प्लिगो। तर यामध्ये मी बेस्ट निवडले ते म्हणजे अम्प्लिगो। आता अम्प्लिगोचा वापर करताना अम्प्लिगोचा वापर आपल्याला 10 ml प्रतिपंप करायचा आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामधील खोडमाशी असू द्या, चक्रीभुंगा असू द्या व पाना खाणारी जी अळी आहे तिचं 100% नियंत्रण आपल्याला झालेलं बघायला मिळणार आहे। आता यामध्ये घटक कोणता, तर यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन घटक आहे जो की 4.6% आहे आणि क्लोर अँट्रानिली प्रोल जो की आपल्याला कोराझन मध्ये बघायला मिळतो तो घटक यामध्ये 9.3% आहे। त्यामुळे याचा रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे। आणि जी पुढची शेवटची फवारणी आपल्या शेंगामध्ये दाना भरताना आपण घेणार आहोत त्यामध्ये आपण कोराझन या कीटकनाशकाचा, अळीनाशकाचा वापर करणार आहोत। त्यामुळे अम्प्लिगो आपण घेतले 10 ml प्रतिपंपासाठी। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त फुलधारणा व्हावी, चांगली फुलं निघावी यासाठी आपण यामध्ये सांगितलं होतं झेप किंवा बायोविटा एक्स। आता आपण यामध्ये बेस्ट निवडले ते म्हणजे झेप। याचा अनुभव मला जबरदस्त आलेला आहे, भरपूर प्रमाणात शेतकऱ्याला याचा अनुभव देखील आलेला आहे। आपल्या फेसबुक पेजवर आपण एक पोस्ट टाकली होती, झेप व बायोविटा एक्स यापैकी बेस्ट कोणतं, तर त्यामध्ये 80% शेतकऱ्यांच्या कमेंट आहे झेप अतिशय जबरदस्त आहे, त्याचा अनुभव भरपूर प्रमाणात शेतकऱ्याला आहे। त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता। भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी झेप या टॉनिकला पसंती दिलेली आहे। 2023 पासून मी सतत प्रत्येक वर्षी झेपचा वापर करत आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, याचा वापर करताना आपल्याला 15 ml प्रतिपंपासाठी सोयाबीन पिकामध्ये घ्यायचा आहे। कापूस पिकामध्ये पाती धारणा सुरू झाल्यानंतर आपण या झेपचा वापर 10 ml प्रतिपंप सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करू शकता। तिसरी गोष्ट आपण यामध्ये सांगितलं होतं आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचंय, तर मी सांगितलं होतं UPL कंपनीचं साप घ्या आणि आपण जर बायोविटा एक्स घेणार असाल तर तुम्ही टिल्ट हे बुरशीनाशक घ्या, जेणेकरून टिल्ट आपल्या सोयाबीन पिकाची अतिरिक्त होणारी वाढ थांबवून तिला फुलधारणीकडे डायव्हर्ट करतं। जर आपण झेप घेणार असाल तर आपल्याला टिल्ट घेण्याची गरज नाही, कारण झेप देखील काही प्रमाणात व्हेजिटेटिव्ह ग्रोथला ब्रेक करत असतं। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण साप पावडर सांगितलं होतं, त्याच्या जागी आता हे GSP कंपनीचं ज्यामध्ये की कार्बन डिझिम प्लस मॅनकोजेब घटक आहे, साप पावडर मध्ये देखील हाच घटक आहे। याचा वापर करताना आपल्याला 30 ते 35 ग्रॅम प्रतिपंपासाठी करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर आपण एक विद्राव्य खत सांगितलं होतं, जर फ्लॉवरिंग फेशियल मिळालं तर ते किंवा 1261 कारण जास्तीत जास्त फुलधारणा करायची असेल तर स्फुरदचं प्रमाण देणं गरजेचं आहे। तर यामध्ये आपण 1261 हे 1261 आहे, याचा वापर आपण 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी करणार आहोत। बुस्टरचं हे 1261 आहे, तुम्हाला कुठल्याही कंपनीचं मिळालं, फक्त पाण्यात 100% विरघळणारं आपण यामध्ये विद्राव्य खत घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। तुम्ही कोणती फवारणी करताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।